निश्चितपणे काही होणार नाही, कारण दर 5 वर्षांनी इलेक्शन होतात, तसं दरवर्षी परीक्षा होत असते. पण दरवर्षी याच कालावधीमध्ये परीक्षा होते आणि जरी शिक्षकांना निवडणुकीची कामं असली तरी सुद्धा ती ठराविक विशिष्ट वेळेत असतात. आचारसंहिता कधी लागेल हे आम्ही सांगू शकत नाही, परंतु आचारसंहिता निश्चितपणे लागणार आहे 10 तारखेला असं आम्हाला अपेक्षित आहे. आणि त्यामुळं त्यानंतर परीक्षा आपली चांगल्या पद्धतीने होते आणि परीक्षेतलं जे काम आहे तर त्यांची एखादी म्हणजे ज्या कामाला ते 2-3 त्याच्या आधी बैठका असतात महसूलच्या, त्यामध्ये सहभागी होतात. त्यामुळे फारशी काय अडचण येत नाही. म्हणजे कुठल्याही परिस्थितीत वर्ग रिकामा टाकून परीक्षेला ते शिक्षक जात नाहीत, त्याला पर्यायी व्यवस्था करतात. दुसरं म्हणजे परीक्षेच्या काळात 2-3 तास जसे शाळा असते तसं ते 2-3 तास ट्रेनिंग असतं आणि ट्रेनिंग नंतर ते शिक्षक पेपर तपासू शकतात. त्यामुळे फारशी अडचण येत नाही. सर, कॉपी रोखण्यासाठी जी भरारी पथक आहेत त्यांची संख्या नेमकी किती? 271 मंडळ म्हणजे शिक्षण विभागाची 271 भरारी पथकं आहेत शिक्षण विभागाची. त्याशिवाय अनेक जिल्ह्यामध्ये महसूल विभागाने किंवा ग्रामविकास विभागाने सुद्धा भरारी पथकं स्थापन केली आहेत. काही ठिकाणी पोलिसांची सुद्धा भरारी पथकं आहेत. अशा अनेक म्हणजे जिल्हा प्रशासनाने जो निर्णय घेतला माननीय जिल्हाधिकारी त्या जिल्ह्यातल्या, त्यानुसार भरारी पथकं त्या जिल्ह्यात आणखी वाढलेली आहेत. साधारणतः राज्यभरामध्ये साधारण 400 तरी भरारी पथकं निश्चितपणे असतील.